नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेत आज आपण असं पाहत आहोत. कृष्णा ही सांगत असते दुष्यंतला, मी तुमच्या बराबरीची नाही. तुमची लाईफस्टाईल वेगळी आणि माझी लाईफस्टाईल खूप वेगळी आहे. मी चिखलात नांदणारी, शेतीची कामं करणारी आणि तुम्ही शहरात राहणारे. त्यामुळे आपल्या दोघांचा जोडा विजोड होईल. माझ्याशी लग्न करायला तुम्ही नकार द्या. असं म्हणत असताना दुष्यंत म्हणतो, नाही, मी मी घेतलेला निर्णय माझ्या मनाने घेतलेला आहे. माझ्यावर कोणीही दबाव टाकलेला नाही. आणि त्याला ते क्षण आठवतात जेव्हा त्याने खूप चांगली स्वप्न पाहिली होती गौतमीसोबत लग्न करण्याची आणि तिने दिलेला धोका. ते सगळं आठवून त्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि तो डोळे पुसत पुन्हा स्वतःला सावरत कृष्णाला सांगू लागतो की मी तुझ्याशी माझ्या मनाने लग्न करत आहे. कुणाची जबरदस्ती किंवा कुणाच्या दबावाखाली करत नाही. माझ्या लक्षात आलं आहे, आपण कितीही काही केलं तरी नियती आपल्या नशिबात जे लिहून ठेवते तेच होतं. त्यामुळे आता मी तुझ्याशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे आणि कुणाच्याही दबावाखाली मी घेतलेला नाही. त्यामुळे तू ह्या गोष्टीचा जास्त विचार करू नको, फक्त लग्नाला उभी राहा. तिला ऐकून फार आनंद होतो आणि मग ती त्याला सांगू लागते की माझ्या काही अटी आहे, त्या तुम्हाला मान्य असेल तर मीही लग्न करायला तयार आहे. पहिली अट म्हणजे माझ्या वडिलांना विहीर बांधायची होती शेतात, ती बांधायची आहे. माझ्यावर ह्या घराची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे मी शेतात काम करणार आणि जे काही पिकेल ते ह्या माझ्या घरासाठी वापरणार. ह्या अटी तुम्हाला मान्य असेल ना? त्यावेळी तो म्हणतो, हो मान्य असेल. आणि कुणाचं तरी स्वप्न पूर्ण झालं तर आनंदच होईल मला. स्वप्न फार असतात ज्यांची पूर्ण होत नाही आणि आपण ते करणार, ह्या गोष्टीचा मला आनंद होत आहे. त्यावेळेला तो निघत असताना ती एक प्रश्न विचारते, माझी साथ तुम्ही आयुष्यभर द्याल ना? मला अंतर देणार नाही ना? डोळे बंद करतो. गौतमीचे ते क्षण आठवतो. किती विचार केला होता आयुष्यभर साथ राहायचा, पण ते काही घडलं नाही. मग तो म्हणतो, हो, तुला कधीही अंतर देणार नाही, तुला कधीही झुकतं माप देणार नाही, तुझ्या बरोबर कायम बराबरीने उभा राहीन मी, असं वचन मी आज तुला देतो. आणि माझ्याकडनं तू आता निर्घोर राहा, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. मग तीही त्याला वचन देते, मीही कुणाला दिलेली साथ एवढी सहजासहजी सोडत नाही, मीही तुम्हाला आयुष्यभर साथ देईल. आणि मग तो गेल्यानंतर घरामध्ये जाऊन स्वातीला आनंदाची बातमी सांगते. आनंद झालेला असतो तिला खूप. माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असं व्यक्ती आला आहे ज्याने मला स्वीकारलं आहे, माझ्या अटीही स्वीकारल्या आहे. स्वाती म्हणते, पाहिलं ना, मी तुला म्हटलं होतं ना तुझ्या आयुष्यात एक राजकुमार येणार, आलाच बघ तुझा राजकुमार. आता तुझं लग्न धूमधडाक्यात होणार. ही बातमी ऐकल्यावर सावित्रीच्या चेहऱ्यावरचा रंग उडून गेला. कितीही प्रयत्न केले तरी ह्या कपाळकरंटीचं लग्न एवढ्या चांगल्या घरात होतं आहे ते मी आता होऊ देणार नाही. इकडे बातमी सांगण्यासाठी गौतमीला ती फोन करते. पूजी, तुला काय झालं? तू का रडते? तुझा आवाज इतका खराब का येतो आहे? म्हणून तिच्या काळजीने आई विचारत असते. त्यावेळेला पूजा सांगू लागते की आई, मी ज्या मुलावर प्रेम करायची तो मुलगा 1 हप्ता झाला माझ्याशी बोलत नाही, फोनही उचलत नाही. बहुतेक त्याने मला फसवलेलं आहे. मला याचंच टेन्शन आलं आहे. मला खूप वाईट वाटत आहे. आता तो का उचलत नाही, तो जेव्हा माझ्याशी बोलेल तेव्हाच मला कळेल ना. तिच्या आई तिच्यावर संतापते आणि तिला म्हणते, कोण आहे असा मुलगा ज्याने तुला फसवलं आहे? त्याचा नंबर दे मला. त्यावेळेला ती म्हणते, आई प्लीज, मी आधीच टेन्शनमध्ये आहे, प्लीज मला अजून टेन्शन देऊ नको. तर ती म्हणते, अगं मला सांग कोण आहे, नंबर दे, मी त्याच्याशी बोलते. पण ती म्हणते, नाही आई, ठेव फोन, म्हणत ती फोन ठेवते. माझी मुलगी इकडे दुःखात आणि ही मुलगी इकडे सुखात. हिला जेव्हापासून कळलं माझ्या मुलीचं लग्न आहे तिनेच नजर लावली. आता तिला मी सुखाने नांदू देणार नाही. इकडे बाळजाबाई तिची निवांत बसलेली असते. तिला ते क्षण आठवतात जेव्हा कृष्णामुळे तिच्यावरती इतके मोठे मोठे संकट आली. कृष्णामुळेच सगळं काही घडत गेलं. ती मुलगी इतकी वाईट आहे आणि आज ती माझ्याच घरात माझ्या मुलाची बायको बनून येणार, हे मला सहन होत नाही. तिचा दीर तिला सांगतो की एवढा जास्त विचार नको करूस ना तू. पण ती म्हणते, असं कसं नको करू? त्या मुळे मला इतका त्रास होतो आणि त्या मुलीचा विचार करायचा नाही असं शक्यच नाही. ती मुलगी मला नकोशी आहे. काय करू म्हणजे मी त्या मुलीपासून पिछा सोडल असा विचार करत बसलेले आहे मी. तितक्यात तिला एक कॉल येतो. गावातल्या STD बूथचा कॉल असतो तो. आणि मग ती बोलू लागते, कोण आहे? तिकडनं निनावी नावेने, मी तुमची ही शुभचिंतक आहे असं म्हणत फोनवरती बाई बोलू लागते. बाळजाबाईच्या लक्षात येतं. मग ती त्या बूथवरती जायला निघते. शुभचिंतक, तिकडे जाऊन पाहूया कोण आहे. ती बाई सांगत असते की कृष्णा ही चांगल्या वळणाची मुलगी नाही, ती वाईट आहे, तिच्यापासून दूर राहा, ती तुमच्या घराण्याला शोभणारी नाही, तिच्याशी लग्न करू नका, मोडून टाका लग्न. मग बाळजाबाई म्हणते, बरं सावित्री, तुझ्या मुलीशी माझ्या मुलाचं लग्न मी करत नाही. असं म्हटलं सावित्री घाबरते आणि सावित्री मागे वळून पाहते तर बाळजाबाई तिच्या पाठीमागे आलेली असते. मग ती पाय धरते आणि बाळजाबाईची माफी मागू लागते. खरं तर
माझं घर त्या मुलीवरतीच चालू आहे. ती पैसे कमवून आणते, मग माझं घर चालतं. माझा हेतू एवढाच होता की त्या मुलीला आयुष्यभर माझ्याजवळ ठेवायचा, म्हणून मी दरवेळेला तिचं लग्न मोडत असते. बाळजाबाई म्हणते, आता जे काही घडलं ते तुझ्यात आणि माझ्यातच राहणार. मी कुणाला काही सांगणार नाही. फक्त माझ्या मुलाचा उद्या सुपारीचा कार्यक्रम आहे, तेवढा चांगला पार पाडू दे, हो की नाही. काहीही संकट विघ्न आले नाही पाहिजे. आणि पुढे काय करायचं मी तुला नंतर सांगेलच, असं म्हणत तिला ती जायला सांगते. आणि बाळजाबाईला तिचा दीर म्हणतो, असं का केलं तुम्ही? तिला चांगला धडा शिकवायला हवा होता. बाळजाबाई म्हणते, नाही, आपली राखीव प्यादे असतात ना, ते वेळेवर काढायचे. आत्ता काढण्यात काही अर्थ नाही. जेव्हा वेळ येईल तेव्हा तिच्याकडनं मी मला जे हवं ते करून घेणार आहे, असं म्हणत लग्न मोडायला हीच बाई आपल्याला मदत करेल असेही ती सांगू लागते. आणि दोघंही आनंदी होतात. इकडे घरी स्वाती एक साडी घेऊन आलेली असते साखरपुड्यासाठी. आणि कृष्णा तिला म्हणत असते, अगं याची काय गरज आहे, मला माझी कामं करू दे. स्वाती म्हणते, अगं बस तू इथे, मी तुला काय सांगते तू ऐक. आता तुला नटायला हवं, थटायला हवं. तुझी उद्या सुपारीचा कार्यक्रम, तेव्हा तू साडी घालून सुंदर दिसायला हवी की नाही. मग ती लाजते. दोघीच बहिणी गप्पा मारत बसलेल्या असतात. तितक्यात सावित्री रात्रीची बाहेर न येते. तिची मुलगी म्हणते की तू कुठे गेली होतीस इतका वेळ? त्यावेळेला तिची आई म्हणते, तू काय माझी सासू आहे का मला विचारणारी? तू कोण लागली मला विचारणारी? इथून पुढे तुला विचारून घराबाहेर जात जाऊ का? असं म्हणत तिला जाब विचारू लागते. आणि तुमच्या दोघींचं इथे काय चाललं आहे तेही विचारते. तेव्हा स्वाती सांगते, सुपारीच्या कार्यक्रमासाठी कुठली साडी घालायची हा विचार चालला आहे आमचा. तर ती म्हणते, तुला काय वाटतं, तू इतकी सुंदर आहेस का? तुला माहीत नाही तुझी खरी ओळख? तुझी खरी ओळख म्हणजे तू कपाळकरंटी, एकदम कुणालाही नकोशी अशी व्यक्ती आहे. त्यामुळे तू तुझं नशीब नाही बदलू शकत. तू चांगल्या पायागुणाची नाही, असं म्हणत तू कपाळकरंटी आहे असं म्हणत तिचा उल्लेख करते. सावित्री रागारागाने बोलते. बिचारी कृष्णा सगळं काही ऐकून घेत असते. प्रोमोमध्ये पुढे आपल्याला असं पाहायला मिळणार, थाटामाटात सगळं आढळराव पाटलांचं कुटुंब सुपारीच्या कार्यक्रमासाठी दारात येतं कृष्णाच्या. पण कृष्णाच्या दारात भलताच चिखल. मैनावती म्हणते, दुष्यंत तुला तर आवडत नाही चिखल, तुझ्या सासूरवाडीला चिखलच चिखल, आता कसं जाशील याच्यातनं? दुष्यंतला लहानपणापासून चिखलाची फार चीड. तो कधीच चिखलात पाय ठेवत नाही. सगळं वराड घरात जातं, आत जातं. आणि सगळ्यांचं स्वागत धूमधडाक्यात इकडे कृष्णा, स्वाती आणि सावित्री करू लागते. सगळेजण खूप आनंदी असतात. त्याच वेळेला मैनावती मागे वळून पाहते आणि म्हणते, दुष्यंत अरे ये ना. पण तो काही यायला तयार नसतो. आता दुष्यंत कसा येणार चिखलातनं? आता तुला सगळ्यात मोठी कामगिरी म्हणजे आता ह्या दुष्यंतचा पाय चिखलात न बुडता त्याला घरात घेऊन येणं. तुझी परीक्षा समज हवं तर, असं म्हणत कृष्णाला तिने चॅलेंज दिला. कृष्णाने एक युक्ती काढली. तिने विटा ठेवल्या आणि त्या विटांवर पाय ठेवत ठेवत ती दुष्यंतला हाताला धरून चिखलात पाय न बुडू देता त्याला घराच्या ओट्यावर घेऊन येते. आणि यशस्वीपणे तिने ही कामगिरी पार पाडलेली असते. आढळराव पाटलांना फार आनंद होतो की त्यांना इतकी हुशार सून मिळत आहे. तीच सून त्याचं नशीब उजळवेल आणि त्याच्या मुलाचंही. बाईजाबाईला मात्र ह्या गोष्टींनी फार संताप होत असतो. ही मुलगी भलतीच हुशार आहे, माझ्या डोक्यावर मिरे वाटणार. मला काहीही करून ह्या मुलीपासून पिच्छा सोडवायलाच हवा. चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी कथा मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटू. धन्यवाद.